एक मस्त गोष्ट बघायची मित्रांनो, हा आहे सूर्य. इकडे आहे कांचनजंगा आणि इकडे आहे चंद्र. हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार. मी शिवानी. आज सकाळी सकाळी लवकर रेडी होऊन आम्ही निघालो आहोत दार्जिलिंगमधले 3 सगळ्यात सुंदर स्पॉट बघायला. ते म्हणजे ऑरेंज टी व्हॅली, रॉक गार्डन आणि त्यानंतर इव्हिनिंगला टायगर हिल्स बघायला. आणि तुम्ही इथे बघू शकतात की दार्जिलिंगचे हिलरी रोड्स इथूनच स्टार्ट झालेले आहेत. आता आम्ही येऊन पोहोचलो आहोत ऑरेंज टी व्हॅलीला. इथे तुम्ही बघू शकतात. आणि असं सरळ गेल्यावर लांबच लांब त्यांचे चहाचे मळे पसरलेले आहेत. तसं पाहिलं तर दार्जिलिंगमध्ये बरेच चहाच्या व्हॅली आहेत, बट त्यातली त्यात ऑरेंज टी व्हॅली ही एक वन ऑफ द बेस्ट टी व्हॅली आहे. आणि बॉस इथे उतरल्यावर जसं मी मागे टर्न केलं तो पाहिला म्हणजे धुक्याचा आड लपलेला कांचनजंगाचा पर्वत. आणि तसं थोडं कालच्यापेक्षा ऊन जास्त असल्यामुळे बऱ्यापैकी त्याचा चांगला व्ह्यू आज आम्हाला बघायला मिळत होता. इथल्या सुंदर वातावरणात छान अशा व्हिडिओज काढल्या, काही फोटोज घेतले आणि इथली व्हॅली बघून आम्ही आमच्या नेक्स्ट लोकेशनला म्हणजे रॉक गार्डनला जायला निघालो. ऑरेंज व्हॅली पाहिली, मग असं फुल पेटी पॅक होऊन परत आम्ही चाललो रॉक गार्डनला. या हिलरी रोडवरून जाताना अशाच एका टर्नच्या ठिकाणी एक खूप सुंदर संधी प्रकाश ज्याला बोलतो तसं संधी प्रकाश या घरांवर आणि काही झाडांवर पडला होता. खास तो बघण्यासाठी आम्ही एका टर्नवर थांबलो आहे, कारण असा व्ह्यू परत कधीच दिसणार नाही. खाली एकदम मस्त चहाचे मळे. खूप जास्त पडला. हो, आता खरंच खूप जास्त आलाय. खूप कमी होता तो, मस्त दिसत. हां, म्हणजे आधी असा थोडा पसरून होता, आता तो एकदम एका लाईनमध्ये. आणि खाली चहाचे मळे. यार किती नशीबवान आहे इथले लोक, मस्त असा व्ह्यू बघत त्यांना. आणि या सुंदर वातावरणात हे पत्ते झडले या झाडाचे, पण तेही मस्त दिसतंय यार. आणि हा असा समोर रस्ता आहे पूर्ण. हा टर्न तर इतका डेंजर होता आणि मध्येच रस्त्याचे इतके खड्डे, बट थोड़ा जपून जपून आम्ही चाललो. और ये है हमारी साथीदारी. इसको मैंने दिखाया क्या? बरीच साथ देते ती आम्हाला. खाली लोकांचे घरे पण आहे. ठीक आहे, चला. हे बघितलं, आता आपण जाऊया रॉक गार्डनला. येस, तर आता रॉक गार्डनला आलोय. रॉक गार्डनला आल्यावर इथे या माणसाकडून 20 रुपयाचं तिकीट काढलं. पार्किंग तसं ते बाईक घेतले जाते, दादा बोलले होते प्रत्येक ठिकाणी पार्किंगचे चार्जेस आहेत. आणि इथे पुढे जाऊन 20 रुपयाचं एंट्री तिकीट घ्यायचं आपल्याला. आणि एंट्री तिकीट घेऊन मग वरती जायचं. रॉक गार्डन दार्जिलिंग शहरापासून साधारणतः 10 किलोमीटर अंतरावर आहे. रॉक गार्डनची स्पेशालिटी ही आहे की इथे जितके दगड आहे त्याच्यातून नैसर्गिक पद्धतीने विविध धबधबे तयार झाले आहेत. आणि या धबधब्याची सुंदरता वाढवण्यासाठी त्यांनी चारी बाजूने फुलांच्या बागा अशा बनवल्या आहेत. विविध प्रकारचे फुलं इथे बघायला भेटतात. हे गार्डन पूर्ण एका हिलवर बनलं गेलेलं आहे. आणि आम्ही सध्या बॉटमला होतो आणि वरती जाण्यासाठी असे त्यांनी रूट्स तयार केलेले आहेत. जे धबधबे आहेत त्यांच्या आजूबाजूनी जायला असे रस्ते आहे. आणि जे वरती पूर्ण जेव्हा आपण टॉपला पोहोचतो तेव्हा एका हिलवर घेऊन जातं. तसेच मध्ये बसायला काही बेंचेस वगैरे बनवलेले आहेत. इथला परिसर इतका शांत आणि चहूबाजूला नीरव शांतता आणि फक्त पक्ष्यांचा आणि पाण्याचा आवाज. म्हणजे तुम्ही इथे येऊन फक्त शांत बेंचवर बसले तरी मन अगदी प्रसन्न शांत होऊन जाईल. रॉक गार्डन बघितल्यानंतर आम्ही थोडं सर्च केलं की आजूबाजूला कुठल्या प्लेसेस आहे जिथे आपण जाऊ शकतो, कारण वेळही भरपूर होता आमच्याकडे. देन मला दिसलं की तिथे गंगा माया पार्क असं जवळच एक पार्क आहे. तर सुरुवातीला सुंदर अशी फुलांनी सजलेली घरं आम्हाला दिसली, पण जसं पुढे गेलो तसं रस्त्याने कोणीच दिसत नव्हतं. कोणी म्हणजे कोणीच नाही, ना माणूसच नाही, कोणी प्राणीसुद्धा म्हणजे कुत्रं वगैरे कोणीच दिसत नव्हतं रस्त्याने.
रस्ता जसा जसा पुढे जात होता तसं मला थोडी भीती पण वाटायला लागली होती की बाबा कोणी आलं तर, कोणी प्राणी आलं तर काय. बट तरी थोडीशी हिंमत करून आम्ही थोडं पुढे जाण्याचा प्रयत्न केला आणि फायनली आम्हाला गंगामाया पार्क सापडलं. तर आय थिंक हेच गंगामाया पार्क असावं, जे की तसं तर ओसाडच पडलंय आणि इथं कोणीही नाही, कोणी नाही. आणि हे बघा आपट्याचं पान किती मोठं आहे आणि ताजं पण. तर कसं वाटलं गंगामाया पार्क? हॉरिबल? वाय? टायगर हिलला जायला आम्ही इथे 40 रुपीजचं एंट्री केली आहे आणि इथे वाईल्ड लाईफचं सांगितलंय. पण आता आमची वाईल्ड लाईफ म्हणजे आमची फ्रेंडली झालेले, आम्हाला सवय अशी जंगल मध्ये. त्यांनी सांगितलंय ब्लॅक बियर येऊ शकतं, बट डोंट नो. बट नाही येणार, काही नाही. हो मी एका साईडला गाडी बॅलन्स करते. म्हणजे इथं ना आता आपण चाललोय ना, त्यांनी असं नाही लिहिलं की इथे प्लास्टिक फेकू नका. एकदम मस्त लिहिलं होतं की ब्युटिफुल बर्ड्स डू नॉट लव्ह प्लास्टिक्स. आता इथे काय लिहिलंय, वी आर द ओल्डेस्ट सेंचुरी बट नॉट द मोस्ट पॉल्युटेड. नाईस. तर जंगली जानवर पास करून आम्ही आता पोहोचलोय संध्याकाळच्या 4 वाजता सनसेट बघण्यासाठी टायगर हिलला. आणि आज इतकं नशीब आहे, समोर सन पण आहे आणि माझ्या एक्झॅक्ट मागे दिसतोय वर्ल्ड्स 3rd हायेस्ट पीक कंचनजंगा. वाव, टुडेज बेस्ट व्ह्यू वी गॉट. कॅमेरातून कॅप्चर होतोय, जो एकदम जवळ दिसतोय तिथे लांब लांब, तो आहे कंचनगंगा. म्हणजे 3rd हायेस्ट पीक ना. येस. पहिले तर तो फर्स्ट हायेस्ट पीक म्हणून लोक हे करायचे, बट नंतर इंडियाने थोडंसं रिसर्च आणि प्रूव्ह केल्यानंतर माउंट एव्हरेस्ट फर्स्ट झाला. माउंट एव्हरेस्टच्या जवळच दुसरं एक आहे, त्याचं नाव नाही माझ्या लक्षात, आणि कंचनगंगा हा 3rd आहे. एक मस्त गोष्ट बघायची मित्रांनो, हा आहे सूर्य. इकडे आहे कांचनजंगा आणि इकडे आहे चंद्र. ऑसम. ब्युटिफुल कांचनगंगा बघितल्यानंतर आम्ही गाडी घेऊन निघालो. मॉल रोडवरून जात होतो, पण मग तिथे धक्का मारत गाडी नाही लागतो. जाऊन रूमवर ठेवली परत आणि माझ्या फेवरेट रेस्टॉरंटला आलं ते म्हणजे पेनांग. आणि इथं आल्या हॉट वॉटर घेतलं, खूप गरज होती. त्यांनी मग स्टार्टरला आम्हाला असे वेगवेगळे लोणचं आणून दिले. प्लेन राइस चाहिए कि हो जाएगा राइस? नाही का राईस? लगेगा. प्लेन राइस चाहिए? हाँ प्लेन राइस अभी नहीं. बता. और ये पिकल्स कौन से हैं? ये बीन्स का है, परमानेंट बीन्स, बीन्स का? सेसमी सीड, रेडिश, पोटॅटो फ्राय. तर इथे असं देता, इथे कांदा पातची भाजी, राईस, मटन, इथे डाळ आणि जसं त्यांनी सांगितलं हे बीन्सची लोणचं, त्याच्यानंतर ते मुळीचं लोणचं आणि ते कोणतं सांगितलं, सिसमी सीड्स, सिसमी सीड्स, आणि हे असंच चटपट पोटॅटो चिप्स. पोटॅटो चिप्स. सो लेट्स ट्राय इट. दिस इज दार्जिलिंग्स फर्स्ट अँड ओल्डेस्ट शॉप, दास स्टुडिओ. 1927 मध्ये हे शॉप बनलं होतं. ह्या 1930 मध्ये घेतलं होतं. जी ओल्डेस्ट दार्जिलिंग टाउन.